गोष्टीचं नाव आहे पिंपळाखालची सावली. तो पिंपळ गावाच्या वेशीवर उभा होता. कोणीही आठवेल तितका जुना. त्याच्या मुळामध्ये मातीपेक्षा जास्त आठवणी गाडल्या गेल्या होत्या. उन्हाळ्यात सुद्धा त्या झाडाखाली उभं राहिलं की अंगावर काटा यायचा. सावली थंड नव्हती, ती जड होती. जणू काही सावलीतही वजन असतं. आंबेगाव नकाशावर फारसं लक्षात न येणारं, पण लोकांच्या मनात खोलवर रुजलेलं गाव. इथे लोक कमी बोलायचे, विचारल्याशिवाय उत्तर देत नसत, आणि काही विषय असे होते की त्यांचं नाव घेतलं तरी समोरच्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक ताण यायचा. त्या विषयांपैकीच एक होता आंबेगाव येथील पिंपळाखालचा वाडा. अनिरुद्ध देशमुख 7 वर्षांनी गावात परत आला होता. पुण्यात पत्रकारिता करत असताना त्याने कित्येक खून, अपघात, राजकारणातील काळी बाजू पाहिली होती. त्यामुळे भळ हा शब्द त्याच्यासाठी फक्त बातमीपुरता उरला होता. पण आंबेगावच्या मातीचा वास लागला आणि काहीतरी आत हललं. बस गावात शिरल्याबरोबर लगेच धूळ हवेत उडाली. अनिरुद्ध खाली उतरला. समोर तोच पिंपळ होता. त्याचं लक्ष नकळत तिकडे गेलं आणि त्या क्षणी त्याला जाणवलं कोणीतरी आपल्याकडे पाहतंय. तो चटकन वळला. कोणीच नव्हतं. भास असेल, तो स्वतःशीच पुटपुटला. पण त्याच्या अंगावर एक शहारा आला होता. काही वेळाने तो त्या घराजवळ जाऊन पोचला. घर त्याचंच होतं. घर जुनंच होतं. आई गेल्यानंतर तसं एकाकीच झालं होतं. वडील वर्षभरापूर्वी गेले, म्हणूनच तो परत आला होता. घर विकायचं, सगळं आवरायचं आणि परत शहरात जाऊन राहायचं, असं त्याने ठरवलं होतं. तेवढ्यात शेजारच्या घरातून काकू बाहेर आल्या. अनिरुद्ध. आवाजात आश्चर्य होतं, पण आनंद नव्हता. हो काकू. त्या क्षणभर त्याच्याकडे बघत राहिल्या, जणू काही चेहऱ्यावरून काहीतरी वाचायचा प्रयत्न करत होत्या. का आलास? प्रश्न साधा होता, पण त्यामागची छटा वेगळीच होती. अनिरुद्ध म्हणाला, घर विकायला. आता इथे राहून काय करणार? माझी नोकरीधंदा सगळं तिकडेच आहे ना, शहरात. त्या क्षणभर गप्प राहिल्या. मग हळू आवाजात म्हणाल्या, रात्री बाहेर फिरू नकोस हो. का? अनिरुद्ध म्हणाला. त्या हसल्या नाहीत. फक्त सांगितलं आणि वळून घरात निघून गेल्या. आता रात्र झाली होती. वारा सुटला होता. पिंपळाच्या पानांचा आवाज घरापर्यंत येत होता आणि अनिरुद्ध झोपायचा प्रयत्न करत होता. पण डोक्यात आठवणींचा गोंगाट होता, त्यामुळे झोपच येत नव्हती. लहानपणी ऐकलेल्या कथा आजी सांगायची, त्या पिंपळाखाली जे आहे ते मेलं नाही आहे. तेव्हा तो हसायचा, पण आता हसू येईना. अचानक दारावर नाही, खिडकीवर तो उठून बसला. घड्याळात वेळ पाहिली. रात्रीचे 2:30 वाजले होते. कोण आहे? त्याने विचारलं. काहीच उत्तर आलं नाही. मग तो उठून हळूच खिडकीजवळ गेला आणि पडदा बाजूला केला. बाहेर काहीच नव्हतं, पण खिडकीच्या काचेवर ओलसर बोटांचे ठसे तेवढे होते. 5. खूप स्पष्ट. दुसऱ्या दिवशी सकाळी तो थेट गावातल्या जुन्या लायब्ररीत गेला. तिथे गणपत मास्तर होते. गावाचा चालता बोलता इतिहास. पिंपळाखालच्या वाड्याबद्दल काही लिहिलंय का? अनिरुद्धने थेट विचारलं. पिंपळाखालच्या वाड्याबद्दल काही लिहिलंय का? अनिरुद्धने थेट विचारलं. गणपत मास्तरांनी चष्मा काढला आणि प्रतिप्रश्न केला. का? अनिरुद्ध म्हणाला, संशोधन म्हणून. पण मास्तर हसले नाहीत. मास्तर म्हणाले, काही गोष्टी लिहिलेल्या नसतात, त्या फक्त जगल्या जातात. पण तरीही, अनिरुद्ध म्हणाला. मग मास्तर उठले. त्यांनी कपाटातून एक जुनी वही काढली. पानं पिवळी पडलेली होती. त्यांनी वाचायला सुरुवात केली. 1893. वाड्यातील मालक
रघुनाथ जोशी अचानक वेडा झाला. 3 दिवसात त्याने स्वतःच्या कुटुंबाला मारलं. 4थ्या दिवशी पिंपळाखाली त्याने स्वतःला लटकवून घेतलं. अनिरुद्धच्या अंगावर काटा आला. लोक म्हणतात मरण्याआधी तो ओरडत होता, ती आली आहे, ती मला सोडत नाही आहे. ती कोण? अनिरुद्धने विचारलं. मास्तरांनी वही बंद केली आणि म्हणाले, तेच तर कोणाला माहीत नाही ना. पुढे अनिरुद्ध तिथून बाहेर पडला. संध्याकाळ झाली होती. अनिरुद्ध पुन्हा पिंपळाजवळ येऊन पोचला. सूर्य मावळत होता. सावल्या लांब होत्या. वाडा आतून बंद होता. दाराला कुलूप होतं. पण आतून हळू रडण्याचा आवाज येत होता. स्त्रीचा, दमलेला. हॅलो, त्याने हाक मारली. तसा आवाज थांबला. क्षणभर शांतता पसरली. मग अचानक हसण्याचा आवाज आला. ते हसू माणसाचं नव्हतं. ते झाडातून येत होतं, पिंपळाच्या फांद्यांमधून. अनिरुद्ध मागे सरकला. त्याचा पाय अडखळला आणि तो खाली पडला आणि शुद्ध हरपली. शुद्ध येईपर्यंत बराच अंधार झाला होता. तो उठला आणि वाड्याकडे बघू लागला. आता वाडा मात्र उघडा होता. दार आपोआप आत बाहेर होत होते. मग तो आत गेला. हे त्यालाही नंतर आठवलं नाही. जणू काही कोणीतरी त्याला आत ढकललं. आत हवेत कुजलेला वास होता. भिंतीवर नखे ओरखडल्यासारखे निशाण होते आणि मधोमध एक आरसा होता, जुना, काळवंडलेला. तो जवळ गेला. आरशात त्याचं प्रतिबिंब दिसत होतं. पण डोळे त्याचे नव्हते. ते मागून कोणाचे तरी होते. स्त्रीचे, खूप जुने. आणि आरशाच्या काचेतून एक आवाज आला. तू परत येशीलच, मला माहीत होतं. तू परत येशीलच, मला माहीत होतं. तो आवाज अजूनही अनिरुद्धच्या कानात घुमत होता. तो अक्षरशः आरशापुढे गोठून उभा राहिला होता. हात हलत नव्हते. श्वास जड झाला होता. आरशात दिसणारं प्रतिबिंब हळूहळू बदलत होतं. त्याचा चेहरा धूसर होत गेला आणि त्यामागे एक स्त्रीचा चेहरा स्पष्ट होत गेला. तिचे केस विस्कटलेले, चेहऱ्यावर जखमांचे व्रण, डोळे थेट आरशातून बाहेर बघत होते. कोण आहेस तू? अनिरुद्धच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले. आरशातल्या स्त्रीचे ओठ हलले. नाव विचारू नकोस. नाव घेतलं की मी जास्त जवळ येते. क्षणभर शांतता पसरली. मग आरशात भेग पडल्यासारखा आवाज झाला. अनिरुद्ध दचकून मागे सरकला. आरशावर एक बारीक भेग उमटली होती. त्या भेगेतून काळसर द्रव खाली ओघळत होतं. रक्त नव्हतं, पाणीही नव्हतं. काहीतरी चिकट काळं होतं. त्याने धावतच वाड्याबाहेर उडी मारली. दार आपोआप बंद झालं. आतून कुलूप लागतं तसा आवाज झाला. तो सरळ रस्त्यावर धावत सुटला. त्याला खूप श्वास लागला होता. डोकं गरगरत होतं. हात थरथरत होते. सगळे भास तो स्वतःलाच समजावत होता. पण त्याच्या मनात एक गोष्ट अडकली होती. तू परत येशीलच. ती स्त्री त्याला ओळखत कशी होती? तो थेट गणपत मास्तरांकडे गेला. मास्तर, मला सगळं सांगा. गणपत मास्तरांनी त्याच्याकडे बघितलं आणि चेहरा गंभीर केला. वाड्यात गेला होतास? अनिरुद्ध गप्प राहिला. मी आधीच सांगितलं होतं. मला माहिती हवी आहे. अनिरुद्ध जवळजवळ ओरडला. मास्तरांनी मग दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, पण एकदा सांगायला सुरुवात केली की मी मागे फिरणार नाही. त्याने कपाटातून अजून एक वही बाहेर काढली. यावेळी ती जाड होती, कातडीच्या बांधणीची होती. ही गावाच्या नोंदीत कधीच दाखवली गेलेली नाही. पहिल्या पानावर नाव होतं, वाड्यातील स्त्री, गोपनीय. वर्ष होतं 1889. मास्तर वाचू लागले. वाड्यात एक स्त्री आणली गेली. तिचं नाव कुणालाही कधीही कळलं नाही. ती रघुनाथ जोशींची पत्नी नव्हती, पण ती वाड्यात राहत होती, वरच्या मजल्यावर, बंद खोलीत. अनिरुद्धच्या डोळ्यांसमोर आरशातली ती स्त्री तरळली. लोक म्हणायचे ती वेडी होती, पण काहींचं म्हणणं वेगळं होतं. काय? ती वेडी नव्हती?
तिला काहीतरी दिसायचं. काय? मास्तर थांबले. काय? ती वेडी नव्हती, तिला काहीतरी दिसायचं. अनिरुद्ध म्हणाला, काय? मास्तर थांबले आणि म्हणाले, मरण. ती लोकांना सांगायची, तो दिवस जवळ आहे, तू जाशील, तुझं घर रिकामं होईल. आणि अनिरुद्ध पुढे झुकला. ज्यांना ती सांगायची ते काही महिन्यांनी मरायचे. अनिरुद्धच्या अंगावर काटाच आला. मग रघुनाथ दोशींनी तिला बंद केलं, लोकांपासून दूर, पिंपळाखालच्या वाड्यात. अनिरुद्ध म्हणाला, मग एका रात्री वाड्यात आग लागली. मग अनिरुद्ध म्हणाला, पण वाडा तर अजून उभा आहे. मास्तरांनी मान हलवली. आग फक्त एका खोलीत लागली होती, त्या स्त्रीच्या. मग अनिरुद्धचा घसा कोरडा पडला. मग त्याने हळूच विचारले, मग तिचं काय झालं? तिचं शरीर सापडलं नाही म्हणजे? मास्तर म्हणाले, फक्त राख, पण राखेत पायांचे ठसे होते. जणू काही ती जळत जळत बाहेर गेली. क्षणभर शांतता पसरली. अनिरुद्धने विचारलं, आणि त्यानंतर काय झालं? त्यानंतर रघुनाथ जोशी वेडा झाला. बाकी सगळं तुला माहीतच आहे. अनिरुद्ध उठला आणि मास्तरांना म्हणाला, माझा या सगळ्याशी काय संबंध आहे? मास्तरांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं. तुला खात्री आहे की काहीच नाही? हो. बरं असं सांग, तुझ्या आजोबांचं नाव काय? अनिरुद्ध म्हणाला, गोविंद देशमुख. मास्तरांनी वही उघडली. वहीमध्ये साल होतं 1889. त्यात लिहिलं होतं, 1889 मध्ये त्या वाड्यात आग लागली. तेव्हा गावाचा कारकून कोण होतं माहिती आहे? अनिरुद्ध थांबला. मास्तर म्हणाले, गोविंद देशमुख. डोक्यात जोरात ठणका बसल्यासारखं झालं. म्हणजे माझे आजोबा? त्यांनी त्या स्त्रीला वेडी ठरवण्याच्या कागदांवर सही केली होती. हे ऐकून अनिरुद्ध खालीच बसला. आणि मास्तर पुढे म्हणाले, ती स्त्री मरायच्या आधी एकच नाव ओरडत होती. कोणतं? मास्तरांचा आवाज थरथरला. गोविंद. थोड्या वेळाने अनिरुद्ध तिथून बाहेर पडला. त्या रात्री अनिरुद्ध झोपच आली नाही. घरात शांतता होती, पण मनात कोलाहल होता. रात्री साधारण 3च्या सुमारास त्याला घरात कोणी तरी चालल्याचा आवाज आला. हळू, ओढत ओढत तो दार उघडून बाहेर आला. पिंपळाकडून एक आकृती येत होती, स्त्रीची. पाय जमिनीवर टेकत नव्हते. ती जवळ येत गेली आणि थांबली. तुझ्या रक्तात त्यांचं नाव आहे, ती म्हणाली. म्हणूनच तर मी जागी झाले. मी काही केलं नाही. अनिरुद्ध ओरडला. ती हसली. नाही, पण तूच शेवटचा आहेस. अनिरुद्ध म्हणाला, कशाचा? ती स्त्री म्हणाली, माझ्या प्रतीक्षेचा. पिंपळाच्या मुळांमधून आवाज आला. जणू काहीतरी आत हालचाल करत होतं. मला मुक्त कर, ती म्हणाली, नाहीतर तू इथेच राहशील. अनिरुद्ध म्हणाला, कसं? त्याचा आवाज फुटला. ती म्हणाली, सत्य बाहेर काढ, माझं नाव, माझी कथा. आणि ती विरघळली, हवेत मिसळल्यासारखी. पिंपळाच्या झाडावर मात्र एक नवीन ओरखडा उमटला. नाव कोरल्यासारखा, अर्धवट. सा. अनिरुद्धला आता कळून चुकलं होतं. ही कथा संपवायची असेल तर त्याला ती पूर्ण लिहावी लागणार होती. पण काही कथा लेखकाला बदलून टाकतात आणि काही लेखकाला संपवतात. सत्य बाहेर काढ. तो आवाज आता अनिरुद्धच्या मेंदूत घुमत होता. सकाळ झाली तरी पिंपळाच्या झाडाकडे बघायची त्याची हिंमत होत नव्हती. झाड तसंच उभं होतं, निरागस, शांत, सावली पसरवत. पण आता त्याला माहीत होतं की काही झाडं फक्त मुळेच जमिनीत रोवत नाहीत,
तर ती आठवणी, शाप आणि न बोललेली सत्यही गाठतात. अनिरुद्धने वही उघडली. तो पत्रकार होता. कथा लिहिणं त्याचं काम होतं. पण ही कथा त्याला लिहायला नव्हे, जगायला सांगत होती. तो पुन्हा एकदा गणपत मास्तरांकडे गेला. यावेळी मास्तर त्याची वाटच पाहत होते असं त्याला वाटलं. मास्तरांनी विचारलं, रात्री ती आली होती ना? अनिरुद्ध गप्पच राहिला. आता थांबणार नाही, मास्तर म्हणाले. एकदा नाव अर्ध कोरलं गेलं की ते पूर्ण होईपर्यंत ती चैन घेत नाही. अनिरुद्धने विचारलं, तिचं नाव काय? मास्तर उठले. दार बंद केलं. खिडकीचे पडदे ओढले. ते म्हणाले, नाव उच्चारण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव. ते हळू आवाजात म्हणाले, नाव म्हणजे फक्त ओळख नसते, ते एक बोलावणं असतं. मला माहीत आहे, अनिरुद्ध म्हणाला. तरीही सांगा. मग मास्तराने जुन्या कागदांचा एक गठ्ठा काढला. एका पानावर काळ्या शाईत काहीतरी लिहिलं होतं, पण अर्धवट पुसलेलं. तिचं नाव होतं. ते थांबले. खोल श्वास घेतला. सावित्री. क्षणभर काहीच घडलं नाही. मग बाहेर वारा जोरात सुटला. पिंपळाच्या पानांचा आवाज वाढला. अनिरुद्धच्या मानेवर शहारे आले. त्याने विचारलं, सावित्री कोण होती? मास्तर म्हणाले, ती गावाबाहेरून आणलेली होती. तिचा भूतकाळ कुणालाच माहीत नव्हता, पण ती वेगळी होती एवढे मात्र होते. कशात? ती मृत्यू पाहू शकायची. स्वप्नात नाही, जागेपणी. अनिरुद्ध म्हणाला, भ्रम? मास्तर म्हणाले, नाही, कारण ती सांगायची ते खरं ठरायचं. मास्तर म्हणाले, त्यामुळे लोक घाबरले, आणि जे लोक घाबरतात ते आधी नाकारतात, मग कैद करतात आणि शेवटी नष्ट करतात. मग त्यांनी काय आग लावली? अनिरुद्ध म्हणाला. मास्तर म्हणाले, हो, पण सावित्री जळून मेली नाही. मग ती मरताना एक शाप देऊन गेली. कसला शाप? ज्यांनी सत्य दडपलं त्यांच्या रक्तात ती परत येईल. अनिरुद्धच्या अंगावर पुन्हा एकदा काटा आला. माझ्या आजोबांनी? मास्तर म्हणाले, हो, म्हणूनच तू इथे आहेस. त्या रात्री अनिरुद्ध वाड्यात परत गेला. यावेळी भीतीने नाही, आवश्यकतेने. आत अंधार दाटला होता, पण त्याला आरसा सापडला. तो तुटलेला होता. भेग मोठी झाली होती. आरशात पाहताच सावित्रीचं प्रतिबिंब म्हटलं, तू नाव शोधलंस? ती म्हणाली. अनिरुद्ध म्हणाला, हो, पण तुला मुक्त कसं करायचं? ती हसली. ते हसू दुःखी होतं. मुक्ती म्हणजे सुटका नाही, ती म्हणाली. मुक्ती म्हणजे स्मरण. माझी कथा लोकांना सांग. ती म्हणाली. मी वेडी नव्हते, मी बळी होते. पण पिंपळाखाली काय आहे? अनिरुद्धने विचारलं. तिचा चेहरा गंभीर झाला. माझं शरीर. अनिरुद्ध हादरला. लोकांना वाटतं मी जळाले, ती म्हणाली, पण मला जिवंतच पुरलं गेलं. आरशात रक्तासारखी रेषा उमटली. त्या रात्री मी ओरडत होते, ती म्हणाली, पण पिंपळाच्या पानांनी माझा आवाज गिळला. पिंपळाखाली खणणं म्हणजे गावाच्या विरोधात जाणं. पण अनिरुद्ध थांबला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो फावडे घेऊन गेला. लोक जमा झाले. म्हणाले, काय करतोयस? कोणीतरी ओरडलं. अनिरुद्ध म्हणाला, सत्य काढतोय. पहिल्या फावड्यानेच माती बदलली. दुसऱ्या फावड्याने काहीतरी कठीण लागलं. ती मानवी कवटी होती. गाव सुन्न झालं. पोलीस आले. तपास सुरू झाला. जुनी हाडं, स्त्रीची, हाताला लोखंडी कडी. गणपत मास्तर रडत होते. ती खरी होती. ते पुटपुटले. त्या रात्री पिंपळ शांत होता, पहिल्यांदाच. अनिरुद्धने कथा लिहिली, नावासकट, सत्यासकट. ती छापून आली, आणि त्या रात्री सावित्री शेवटच्यांदा आली. आता मी जाऊ शकते, ती म्हणाली. कुठे? अनिरुद्धने विचारले. ती हलकच हसली. जिथे कथा संपतात. ती विरघळली. पिंपळाचं एक पान गळालं. 2 दिवसांनी अनिरुद्ध गाव सोडून गेला. घर विकलं नाही. काही ठिकाणं रिकामी ठेवावी लागतात. आजही आंबेगावात लोक सांगतात, पिंपळाखाली आता भीती नाही,
पण संध्याकाळी शांततेत उभं राहिलं तर एखादा आवाज ऐकू येतो. आठवण ठेव. धन्यवाद.